जगत का भीमराव महान। ज्ञान सूर्य तू इस जगत का भीमराव महान। भारत भूखे क्रांति सूर्य को हम करते हैं प्रणाम, हम करते हैं प्रणाम, 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 प्रणाम। अमृत कुंड महाड़ का खुला किया दलितों के लिए भीमराव ने। अंधकार में जीवन उज्ज्वल किया ज्ञान के प्रकाश से भीमराव ने। भीमाबाई और राम जी के वे 14वें रत्न महान। भारत भूखे क्रांति सूर्य को हम करते हैं प्रणाम, हम करते हैं प्रणाम, 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 प्रणाम। हिंदू कोड बिल सादर करके स्त्री हकों की रक्षा की। गोल मेज परिषद में जाकर मानवता की रक्षा की। ज्ञान सागर प्राशन करके गूंगे को दिलाई जुबान। भारत भूखे क्रांति सूर्य को हम करते हैं प्रणाम, हम करते हैं प्रणाम, 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 प्रणाम। स्वतंत्रता का समानता का बंधु भाव और न्याय नीति का पंचशील का कवच बनाकर, पंचशील का कवच बनाकर संविधान लिखा भारत का। भारत रत्न है भीमराव, विश्व के है युग पुरुष महान। भारत भूखे क्रांति सूर्य को हम करते हैं प्रणाम,
देखा है। थैंक यू. जय भीम. मला असं वाटतं सगळेच मंत्रमुग्ध झालेत ताईंचं गाणं ऐकताना. थँक्यू ताई. आणि ताईंना घरातूनच बाळकडू आहेत आणि गायनाचा समृद्ध वारसा ताईला मिळालेला आहे. कारण की घरामध्ये सगळेच गायक आहेत ताईंचे. हां, गवई परिवार. आणि आपल्याला माहिती आहे की डॉक्टर विजयकुमार गवई जे साहित्यिक आहेत, गायक आहेत, त्यांचे हे मोठे बाबा ना मोठे काका आहेत. आणि ताई देखील गातात. ताईंचे वडील इथे बसलेले आहेत, ते देखील गातात. तर आणि ताईंची बहीण देखील, मोठ्या बहीण त्या देखील गायिका आहेत, स्वप्नजा इंगोले. आपल्याला कदाचित त्यांचं नाव माहिती असेल. आणि ते बाळकडू त्यांना घरातूनच मिळालेले आहेत आणि ते देणगी आहे असं मी म्हणेल. धन्यवाद ताई. यानंतर माहेरचं नाव गवई आहे आणि त्यांचं नाव सुप्रिया भोसने, त्या टीचर आहेत. थँक्यू मॅडम. हिंदीमध्ये खूप छान आपण गीत सादर केलेले आहे, म्हणून एक आठवते. ये रुतवा मेरे सर को तेरे संविधान ने मिला है. ये रुतवा मेरे सर को तेरे संविधान ने मिला है. यह सम्मान भी संविधान से मिला है. और जो कुछ मिला है मुकद्दर से होगा. हमें तो मुकद्दर भी संविधान से मिला है. यानंतर मी सम्राट अशोक विहाराचे प्रतिनिधी रवींद्र तुकाराम कांबळे यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं. त्यांचा सत्कार मी आमचे ज्येष्ठ साहित्यिक हनुमंत क्षीरसागर सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. त्यानंतर कविताताई काळे कृपया त्यांनी पण मंचवर यावं. कविताताई काळे, त्यांचा सत्कार अस्मिता भाले यांना विनंती करतो मी. त्यांनी अस्मिता भाले मॅडम वरती येऊन त्यांचा सत्कार करावं. सम्राट अशोक विहाराचे प्रतिनिधी आहेत, खूप ॲक्टिव्ह आहेत, काम खूप छान करतात. धम्माचं प्रचार या विहारातून. आणि विशेष एक या विहाराचं असं वैशिष्ट्य आहे, ज्या संयुक्त कृती समितीचे आपण आघाडीने पुढे जात आहे संयुक्त कृती समिती, त्याची सुरुवात मी जंगलेत्यांना सांगू इच्छितो. त्यांच्या शेजारीच त्यांचं ऑफिस आहे. सम्राट अशोक विहारपासून या संयुक्त बुद्धविहार कृती समितीची निर्मिती झाली. आणि आज मॅडम आम्ही गल्ली बोळातून अगोदर आम्ही ससाने नगरपर्यंत आलोत, ससाने नगरपासून भाजी मंडईमध्ये आलोत. आता तर आम्ही एवढा पल्ला गाठला की आम्ही तुपे सभागृहासारख्या मोठ्या ठिकाणी हे गेलेलो. आणि हेच म्हणतात, म्हणूनच म्हणतात व्हीआयपी राहणं, व्हीआयपी जगणं. जे काय मिळते आमच्या बाबासाहेबांमुळे मिळते. आणि जे काय आपल्याला पद मिळाले आहेत ह्या बाबासाहेबांच्या संविधानामुळे मिळालेले आहेत. म्हणून मी पुढील गीत सादर करण्यासाठी बोलायचं. कविताताई काळे बोलायचं. 1-2 मिनिटामध्ये शुभेच्छा देतील. कविताताई काळे साहित्यिक आहेत या आणि गजलकार आहेत विशेषतः. सर्वप्रथम महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रसंत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सर्वांना मी वंदन करते. आणि महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते. एकच शेर घेते की सर आहे ना वेळ, घेऊ 2 मिनिट घ्यायचं आहे का? ओके चालेल, धन्यवाद सर. तर जपले उरात आहे बुद्धास आपल्या मी,
जपले उरात आहे बुद्धास आपल्या मी, जाईल जिंदगानी सच्चेपणात माझी. आजन्म जाळली मी अख्खी हयात माझी, पण घेतली दखल ना कोणी घरात माझी. आणि वाघा समान जगते भीमा तुझ्यामुळे मी, वाघा समान जगते भीमा तुझ्यामुळे मी. तुझ्यामुळेच आहे ओळख जगात माझी, तुझ्यामुळेच आहे ओळख जगात माझी. धन्यवाद. मला इथं सन्मानाने बोलवल्याबद्दल मी या टीमचे सर्वांचे मनपूर्वक आभार मानते आणि सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देते. धन्यवाद. धन्यवाद कविताताई. आणि बाबासाहेबांमुळेच आपण जे काही आहोत ते आहोत. आणि म्हणूनच कडूबाई खरात म्हणतात, भीमानं माझ्या भीमानं सोन्यानं भरली ओटी. आणि आपण इथे सगळ्या महिला ज्या बसलेल्या आहेत, आपल्या सगळ्यांची ओटी ही माझ्या बा भीमामुळे सोन्याने भरलेली आहे. आणि हे पुढील गीत सादर करतायत उर्मिलाताई कावडे.